नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या लाकडी गणपतीचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे। या मानाच्या लाकडी गणपतीची प्राणप्रतिष्ठा सुमारे 130 वर्षांपूर्वी झाली। दर गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत या मंदिरात दर्शनार्थी व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। हा लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर पुन्हा मंदिरात स्थापित करण्याची 130 वर्षांपासूनची परंपरा आजही सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील 130 वर्ष आधीची ही आहे लाकडी गणपती मूर्ती। खामगाव शहरामधून वाहणाऱ्या बोर्डी नदीमध्ये ही मूर्ती संपूर्ण लाकडाची असल्याने सुमारे 130 वर्षांपूर्वी वाहत आली होती। त्यामुळे नागरिकांनी ती पकडून मूर्तीची स्थापना केली। आज रोजी या मूर्तीला मानाचा गणपती म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते। गणेशोत्सवात या मूर्तीची स्थापना झाल्यानंतरच इतर मूर्त्यांची स्थापना केली जाते। विसर्जन करताना सर्वात पुढे मानाचा गणपती असतो। 10 दिवस या मूर्तीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते। 10व्या दिवशी मिरवणुकीनंतर या मूर्तीची पुन्हा मंदिरात स्थापना केली जाते। ही मूर्ती विसर्जित केली जात नाही हे विशेष। या नवसाला पावणाऱ्या लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी खामगावात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व छत्तीसगडावरून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येतात। शिव व पेशवे काळात सुमारे 130 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात इतरत्र कुठे नसेल अशा आखीव व रेखीव लाकडी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। ॲडव्होकेट नवीन झुंझुनवाला, उत्सव समिती अध्यक्ष, श्री गणेश मंदिर, अयाचीकोटी, खामगाव। श्रींची मूर्ती ही संपूर्णपणे लाकडाने बनवलेली असून या मूर्तीला जवळपास 100 वर्षाच्या वर झालेले आहे। मूर्ती ही नवसाले पावणारी असून पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नवसाले पावणारी मूर्ती आहे। या मूर्तीला संपूर्ण जिल्ह्यात खूप मानपान असून जे 12 महिने तर आम्ही मूर्तीची सेवा करतोच, पण 10-12 दिवस हे जे गणपती उत्सव असते त्यानंतर उत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जनची मिरवणूक येते त्यावेळी हे मूर्ती सर्वात अग्रस्थानी राहत असून या मंदिराच्या मूर्तीच्या मागे म्हणजे सर्व बाकीचे मंडळ गावातले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.